आपल्या पक्षाचे शिवसेना सचिव आदरणीय संजयजी मोरे साहेब, आपल्या पक्षाचे जे हे सगळे सेल विभाग याची सगळे अत्यंत चांगल्या पद्धतीचं समन्वय करतात आणि ऊर्जा देण्याचं काम करतात असे आदरणीय प्रशांतजी पालांडे साहेब, आपल्या बाळासाहेब भवनात असलेले कर्मचारी आता उपस्थित आहेत, परबजी, आमच्या मावशी, किचन मधले सर्व माझे सेवा करणारे शिपाई वर्ग आणि या आजच्या ऐतिहासिक बाळासाहेब भवनामध्ये की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक स्वप्न बघितलं आणि या राज्याला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम देण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये 12 बलुतेदार असतील, ओबीसी असतील, भटके असतील, वंचित असतील, या सगळ्याला न्याय देण्याचं काम, या सगळ्यांचं एक राज्य निर्माण करण्याचं काम आदरणीय वंदनीय बाळासाहेबांनी जी शिवसेना केली, त्या शिवसेनाचा खरी बाळासाहेबांची शिवसेना, खरी दिघे साहेबांच्या विचाराची शिवसेना नेण्यासाठीची जी राज्यामध्ये अहोरात्र प्रयत्न करणारे आदरणीय आपले सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री, पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे आणि तसेच देशाच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आपल्या कामातून प्रचंड मोठा ठसा उमटवणारे आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते आदरणीय श्रीकांतदादा शिंदे, या सर्वांच्या नेतृत्वात राज्यामध्ये आपण काम करतोय. गेल्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी फिरलो. अगदी नागपूर जिल्ह्यातलं केळवद म्हणजे छिंदवाडा, गुजरात पुढे छिंदवाडा असतो, भाऊला माहितीये. केळवदला सुद्धा गेलो, त्या ठिकाणी प्रचंड मोठा भटका विमुक्त समाज, अगदी तेलंगणाच्या बॉर्डरवर असणाऱ्या देगलूर तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत गेलो. कोल्हापूरमध्ये असणाऱ्या त्या पलीकडे पन्हाळा शाहूवाडीमध्ये आज माझ्यासोबत इथं मयूर उपस्थित आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण या सगळ्या राज्याच्या यवतमाळमध्ये असेल, बापू माझ्यासोबत होते, रामटेकमध्ये काटोल असेल, कुई असेल, मांडळ असेल, उमरेड असेल, या ठिकाणी सातत्यानं लोकसभेमध्ये काम करण्याचं काम केलं. लोकसभा चांगल्या पद्धतीनं विजयी झाल्यानंतर लागलीच काही दिवसामध्ये विधानसभा आल्या. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मग साहेबांनी ज्या ठिकाणी धनगर आणि भटक्याविमुक्त समाजाची ज्या ज्या ठिकाणी संख्या जास्त आहे त्या ठिकाणी माझ्यावर जबाबदारी दिली आणि त्या मतदारसंघामध्ये मी आणि माझे सहकारी संजयजी पुसळकर असतील, अनिल पाटील धमणे असतील, सचिनजी दायगुडे असतील, मारुतीजी जानकर असतील, अमोलदादा पांढरे असेल, ही अशी सगळी मंडळी, राम पाटील खरात असेल, पंढरी जायनुरे असतील, या सगळ्यांना घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलो आणि विधानसभेमध्ये आपल्याला प्रचंड मोठं यश मिळवण्याचं काम आपण केलो. विधानसभेमध्ये 80 जागा लढवून 60 जागा जिंकण्याचं काम आपली शिवसेना केली. भावांनो, हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की ज्या पक्षाचा कार्यकर्ता सक्षम असतो, ज्या पक्षाचा कार्यकर्ता प्रचंड ताकदीचा असतो, त्या पक्षाचं बळ हे 12 हत्तीचं बळ असतं भाऊ. म्हणून मी सांगतो, पक्षाचा कार्यकर्ता सर्वांगानं समृद्ध झाला पाहिजे, सर्वांगानं ताकदीचा झाला पाहिजे, यासाठी ही बैठक आहे. भावांनो, मी तुम्हाला इथं बैठक उभं करून मी माझं राजकारण करण्यासाठी किंवा स्वतःच्या पोटावरती काहीतरी डाळ ओढण्यासाठी हे राजकारण करत नाही. मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतोय. त्याचं कारण असं आहे भावांनो, मी परत एकदा उल्लेख करतो, या राज्यामध्ये ओबीसीचं व्हीजेएनटीचं संघटन करत असताना मी तुम्हाला सांगतोय भावांनो की माळी समाज असेल, धनगर समाज असेल, वंजारी समाज असेल, बंजारा समाज असेल, मी सांगतो तुम्हाला कोदरे सेठ, विशाल बापू आणि तुम्हाला बंजारा समाजातल्या माझ्या जिल्हाध्यक्षांना, 4 जातीच्या जिल्हाध्यक्षांना आवर्जून का सांगतोय लक्षात घ्या वकील साहेब. हे आपली जात या 4 जाती व्हीजेएनटी ओबीसीतल्या या मेजर जाती आहेत.
संख्येने जास्त असणाऱ्या जाती आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो तुमची जबाबदारी मोठ्या भावाची आहे. म्हणून छोटे भाऊ मग गोसावी असेल, वडार असेल, कैकाडी असेल, रामोशी असेल, लोणारी असेल, नंदीवाला असेल, म्हणजे बेरड असेल, बेस्तर असेल, टकारी असेल, या छोट्या छोट्या समाजाला आपल्याला न्याय द्यायचं पाटील साहेब. त्याचं कारण असं आहे की आपण या ठिकाणी गोदरे साहेब आपण ज्या जात वर्गातून येतोय आपली जबाबदारी आहे की जेव्हा एखादा भाऊ घरामध्ये 4 भाऊ असतात त्याच्या उन्नतीवरचा एक भाऊ मोठा होत असताना साध्या असणाऱ्या भावाला हात धरून वरी करण्याचं रक्ताच्या नात्यामध्ये आपण जोपासतो. तसंच आपलं सुद्धा व्हिजेंटी आणि ओबीसीतल्या सगळ्या जातीचं नातं आहे, भावकीचं नातं आहे, रक्ताचं नात्यासारखंच भावकीचं नातं आपलं आहे. मग छोट्या असणाऱ्या माणसाला आपल्याला हाताला धरून पुढे आणायचं आहे. म्हणजे गोसावी समाजाचा जिल्हा अध्यक्ष आला नाही डवरी, आमचा डवरी समाजाचा कोल्हापूरचा तुम्ही कधी गेलात बाळूमामाला तर तिथला अध्यक्ष आपला डवरी समाजाचा आहे, गोसावी समाजाचा. त्या गोसावी समाजाच्या पोराला नेता करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पंकज सेठ, काय रोडे साहेब, त्या शेवटच्या घटकाला जानकर साहेब, त्या माणसाला नेता करण्याचं काम आपल्याला करायचं आहे. तो संकल्प आज करायचा आहे आपल्याला. कारण आपला नेता जेवढा मोठे, मी तुम्हाला ती भूमिका सांगतो. आपली भूमिका काय असली पाहिजे, आपण काय करतोय. आपल्याला सगळ्याला एकत्र येण्यासाठी आपण एक कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर घेतोय. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, कार्यकर्ता असा असला पाहिजे, कार्यकर्ता बॉम्ब गोळापी असला पाहिजे, कार्यकर्ता चंद्रासारखा शीतल असला पाहिजे. म्हणजे कार्यकर्ता कसा असला पाहिजे, सूर्याची दाहकता, सूर्य तापल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मे मध्ये नागपुरातलं ऊन बघा भाऊ, सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता. म्हणजे सूर्य कडक तापल्यानंतर कडक होतो, भस्म होते, जळून खाक होते, आग लाई लाई जीवाची होते, तेवढा सुद्धा कडक तुम्ही असलं पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला चंद्राची शीतलता, म्हणजे चंद्र किती थंडगार असतो तशी दोन्ही गोष्टीचा संगम असलेला कार्यकर्ता असावा लागतो. तर त्या समाजाचं त्या पक्षाचं उत्थान होत असते. म्हणून सूर्याची दाहकता आणि चंद्राची शीतलता हे तुम्हाला अंगी बांधवण्यासाठी आपल्याला एक शिबिर घ्यायचं आहे, केडर कॅम्प घ्यायचा आहे 2-3 दिवसाचा. 3 दिवस तुम्हाला एकत्र राहायचंय, रात्री मुक्काम करायचंय, संवाद करायचंय, एकमेकाला समजून घ्यायचंय, तुमच्या एकमेकाचे दुःख सुख समजून घ्यायचंय. कोण मोठा आहे कोण छोटा आहे हा विषय नाहीये. आपण इथं आल्यानंतर छोट्याचा हा माणूस मोठा होतो, मोठ्याचा माणूस अजून मोठा होतो. त्यासाठी आपल्याला एकमेकाच्या हातात अत्यंत अंतःकरणातून एकत्र यावं लागणार आहे. म्हणून आपल्याला एक प्रेरणा घ्यायची आहे. तर आपली ती भूमिका आणि ती प्रेरणा कोणती असणार आहे मी तुम्हाला सांगतो. भावांनो तुम्ही ऐका, ती भूमिका अशी असणार आहे. आपल्याला काय करायचंय ते सांगतो. तर आपल्याला काय करायचंय एक लक्षात घ्या. हे बघा, आपल्याला काय, आपल्या शिवसेनेच्या वतीनं शिवप्रेरणा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर 2025 हे आपल्याला राबवायचं आहे. तर मी त्याचं ब्रीद वाचतोय. कुळवाडी भूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात खऱ्या अर्थाने येथील भिल्ल, आदिवासी, भटके विमुक्त, धनगर, रामोशी, वडार आणि असंख्य 18 पगड जाती, 12 बलुतेदार, माळी, तेली, कोमटी, भोई, वडार, गोसावी, मातंग, होलार, लोणारी, वंजारी, बंजारा, पारधी, लमानी, टकारी, कैकाडी, घिसाडी अनेक जाती व जमाती शिवराज्यात आपापले भरीव असे योगदान देत ते हिंदवी स्वराज्याचा अविभाज्य अंगच होते. स्वातंत्र्यपूर्व काळात येथील भटके मुक्त, आदिवासी, दलित, 12 बलुतेदार हा समाज कोणत्याही जातीद्वेष, समूहद्वेष यापासून कोसो दूर होता. कारण त्यावेळी त्याची विचारधारा किंवा त्याची ही शिवप्रेरणा ही होती. त्याच्या सार्वजनिक जीवन जगण्याची विचारधारा, त्याची आयडिओलॉजी ही शिव विचारधारा होती. परंतु स्वातंत्र्याच्या नंतर देशात लोकशाही प्रक्रिया अंमलात आली. याच लोकशाही उत्साहात सहभागी होताना तत्कालीन काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या बुडक्याआड, मी काय म्हणतोय, तत्कालीन काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेच्या बुडक्याआड या देशात आपल्या सत्तेचे सोपान शाबूत ठेवण्यासाठी आपली जातीची वोट बँक पक्की करीत देशात पर्यायाने महाराष्ट्रात
आणि जातीय उतरंडी तयार करून असा जातीयवादी राज्यकारभार राजरोसपणे 90च्या दशकापर्यंत राजरोसपणे केला। परंतु या काँग्रेसची जातीय आणि धार्मिक सत्तेला सुरुंग लावण्याचे काम हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी साबीरबाई शेख मुस्लिम, दिवाकर रावते नाभिक, चंद्रकांत खैरे बुरुड समाज, कल्पना नरिये चर्मकार समाज यासारख्या भटकेविमुक्त आणि 12 बलुतेदार यांना सोबत घेत या राज्यामध्ये लोकशाही स्वराज्याची शिवशाही आणली। पुढे 2019 साली राज्यात बाळासाहेब यांच्या शिव विचारधारेला साथ देत शिवसेना आणि भाजप यांना राज्यात बहुमत देऊन पुन्हा एकदा शिवशाही स्थापन करण्याचा अधिकार तमाम राज्यातील जनतेने 2019ला दिला। परंतु या जनमताचा कौल धुडकावून तत्कालीन शिवसेना नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपली विचारधारा धुळीस मिळून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली। उभाटाचे नेते त्यावेळी असे केले नसते तर 2019लाच या राज्याचा मुख्यमंत्री या शिवसेनेचाच आणि तोही एकनाथभाई शिंदे झाला। परंतु 2019ला स्थापन झालेल्या आघाडी सरकारमध्ये नाईलाजाने आदरणीय एकनाथभाई शिंदे सामील झाले। परंतु ठाणे येथे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या तालमीत वाढलेल्या आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी 2022 मध्ये प्रचंड असा उठाव करून पुन्हा एकदा राज्यात शिवशाहीच्या उत्सवाचा भाग होत पुन्हा एकदा शिवशाही राज्य निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य पार पाडले। पुढे 2.5 वर्षाच्या कालावधीत कायम शिवप्रेरणा घेत छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून भटकेविमुक्त, 12 बलुतेदार, वंचित, महिला, आबाल, वृद्ध, लाडकी बहीण असे प्रचंड औद्योगिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्याच्या विकासाचा डोंगर उभा केला। नुकत्याच पार पडलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुका या आदरणीय एकनाथभाई शिंदे यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवून, राज्याच्या समोर एकनाथभाईंचा चेहरा ठेवून त्यांच्या नेतृत्वात लढवल्या गेल्या हे आपल्याला ज्ञात माहीत आहेच। आदरणीय साहेबांच्या कामाची पोचपावती म्हणून राज्यातील तमाम जनतेने शिवसेना पक्षाला प्रचंड मोठ्या पद्धतीने विजय दिला। परंतु काठावर असणाऱ्या अजितदादा पवारच्या राष्ट्रवादीला सुद्धा तारण्याचे काम साहेबाच्या चेहऱ्यानेच केले। एवढेच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या विजयात जे प्रचंड विजय दिला त्यात सुद्धा साहेबांचाच चेहरा दिसतोय आपल्याला। भावांनो, 2024च्या मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबच होते असा सामान्य माणूस आणि सर्व स्तरातील जनतेला अपेक्षित होते। परंतु भाजपच्या विधानसभेच्या जागा जास्त आल्यामुळे शेवटच्या क्षणी भाजपचा मुख्यमंत्री झाला आणि आदरणीय साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले। पुन्हा एकदा साहेब कॉमन मॅन वरून डेडिकेटेड कॉमन मॅन झाले। पुन्हा एकदा साहेब कॉमन मॅन वरून डेडिकेटेड कॉमन मॅन झाले। म्हणून राज्यातील आपल्यासारख्या कॉमन मॅन कार्यकर्त्यांनी, जिल्हाध्यक्षांनी, प्रदेश अध्यक्षांनी या सगळ्यांची जबाबदारी आहे की साहेबांचे हे डेडिकेटेड कॉमन मॅन सूत्र पूर्ण राज्यात घेऊन जाऊन इथल्या कॉमन मॅनला सुरक्षित करण्याचं आणि स्वतः कॉमन मॅन संरक्षित करण्याचं काम आगामी काळात आपल्याला करावे लागेल। यासाठी हा बैठक आहे। भावांनो, जाता जाता तुम्हाला एकच सांगतोय की राज्यामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या संदर्भामध्ये अनेक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊन गेले, परंतु 70 वर्षामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा GR काढू आणि त्या संदर्भात अभ्यास समिती नेमून आठवड्याभरामध्ये सगळ्या हालचाली करणारा एकमेव मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होता आणि एकनाथभाई शिंदे ते केले अमोलदादाला माहिती आहे। एवढेच नव्हे तर या राज्यातल्या लोणारी समाजासाठी स्वतंत्र उमाजी नाईक महामंडळ असेल, या राज्यामध्ये रामोशी समाजासाठी असेल, भोई समाजासाठी असेल, सुतार समाजासाठी असेल, कुंभार समाजासाठी माती कला बोर्ड असेल, वडार समाजासाठी असेल, अनेक अशा असंख्य जाती धर्मासाठी महामंडळ निर्माण करण्याचा आर्थिक उन्नतीचा मार्ग एकनाथभाई शिंदे यांनी केला।
एकनाथभाई शिंदेच्या माध्यमातून आम्ही साहेबाला विनंती केली आणि समजून सांगितलं की भाई या राज्यातला भटका विमुक्त आणि ओबीसी खूप मोठा आहे, तो आपल्या पक्षाचा आधार झाला तर या ठिकाणी आपल्याला खूप मोठा आधार मिळणार आहे. आपला आधार या सामान्य भटक्या ओबीसींना दिला पाहिजे आणि त्यांचा आपण घेतला पाहिजे. ही भूमिका साहेबांना खूप पटलेली आहे. म्हणून साहेबांचा आधार आपल्याला व्हावं लागेल आणि साहेबांचा आधार आपल्याला घ्यावं लागेल वकील साहेब. म्हणून यासाठी आपल्याला प्रबुद्ध व्हावं लागेल, यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल. भावांनो, तुम्हाला सांगतो, हे वकील आहेत, यांना वकिली करायचं असेल, किती जरी मोठं नॉलेज असलं, किती जरी विद्वान असला, कायद्याचा अभ्यास केला तरी वकील साहेब कोट घालून कोर्टाच्या डायस समोर उभं टाकण्यासाठी त्या कोर्टाची सनदच मिळवावी लागते, त्याला वकीलच व्हावं लागतं, त्याच्यासाठीचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. बरोबर आहे वकील साहेब. त्यासाठी वकील होण्यासाठी भाऊ त्या कोर्टाच्या डायसमोर जज समोर युक्तिवाद करण्यासाठी आपल्याला एक प्रशिक्षण घ्यावं लागतं. त्या दिवसापर्यंतचा 2 वर्षाचा 4 वर्षाचा प्रशिक्षण कोर्स पूर्ण करावा लागतो. तेव्हा या अंगावरती वकिलाचा कोट येतो आणि तो संवाद करतो. जर एखाद्या शाळेमध्ये शिक्षक व्हायचं असेल तर त्याला बीएड आणि डीएड हे सगळं एज्युकेशन घ्यावं लागतं आणि त्याला शिक्षक व्हावं लागतं. त्या म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला एखादं मॅनेजमेंट करायचं असेल तर त्याला एमबीएचं शिक्षण घ्यावं लागतं आणि मॅनेजमेंटचा विषय करावा लागतो. म्हणून भावांनो एकच सांगतोय, म्हणून कार्यकर्ता व्हायचा असेल, नेता व्हायचा असेल तरी सुद्धा त्याला प्रशिक्षण घ्यावं लागतं. म्हणून ही भूमिका ही माझी आणि पक्षाची भूमिका आहे की आपल्याला प्रशिक्षण घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत कार्यकर्ता प्रशिक्षित होतो आणि प्रशिक्षण घेतो तो कार्यकर्ता त्या विभागाचा त्या भागाचा जिल्हा प्रमुखच नव्हे तर उद्याचा आमदार, खासदार, झडपीचा अध्यक्ष सुद्धा होतो. म्हणून तुम्ही प्रशिक्षित झाला पाहिजे, ही भूमिका माझी आहे. भावांनो, या ठिकाणी मंचावर बसलेले हे 3 मंडळी तुम्हाला चेहरे दिसतायत, हे तुमच्यापेक्षा वेगळे नाहीत, तुमच्यापैकीच आहेत, पण त्यांचं योगदान आहे. विठ्ठलभाऊ मारनर हे माझ्या बरोबरीचे नेते आहेत, म्हणजे माझ्या एवढंच काम आहे, परंतु विठ्ठल भाऊनी माझं नेतृत्व स्वीकारून म्हणजे विठ्ठल भाऊला कुठंतरी चांगलं घडवायचं या राज्यामध्ये. माझ्यापेक्षा सुद्धा वयानं मोठे आहेत, कामानं मोठे आहेत, पण मला नेता मानून आज त्यांनी माझा जो सन्मान केलाय म्हणून आपल्या सगळ्यांना, या सगळ्यांचा विठ्ठल भाऊ सारखी माणसं सुद्धा या ठिकाणी सामील झाले. माझे दुसरे मित्र आणि सहकारी की ज्यांनी माझ्यापेक्षा सुद्धा मोठं काम केले, अमोल दादा, त्या मारुती जानकर साहेबांनी या राज्यामध्ये एक मोठं काम केलेले, ते सुद्धा माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी काम करतायत. ही माझी जमेची बाजू आहे. दुसरे आपले प्राध्यापक लाड, हे एकदम यूपीएससी एमपीएससी मध्ये 2 वर्षे 4 वर्षे अधिकारी घडवण्याचं काम केलं, ते माझ्या सोबत आहेत. म्हणजे असे असंख्य अजून राज्याच्या या पातळीमध्ये ही सगळी लोक आपल्याकडे येत आहेत. अजून लोक खूप येणार आहेत. म्हणून आपल्याला समजून घ्यावं लागेल. समजा मी राजपूत समाजातला आहे, मी समजा बंजारा आहे, तर आपल्याला असं वाटलं पाहिजे आज बंजारा समाजाचा इतिहास जर बघितला तर बंजारा समाज अन्नधान्य आणि मीठ विकण्याचा व्यवसाय करणारा राज्यातला समृद्ध समाज होता. मग बंजारा समाजाचा विचार करत असताना बंजारा समाजामध्ये मी वकील साहेबांशी बोललो. बंजारा समाजामध्ये अनेक चाली रूढी, अनिष्ट प्रथा, परंपरा, जोगी बिगी काय ते असते ते सगळं महाराज बिराज किती मोठ्या या अनिष्ट परंपरा आहेत, याला छेद देण्याचं काम आपल्याला शरद करावं लागणार आहे. ही महत्वाची भूमिका, म्हणजे हे महत्वाच्या भूमिका बंजारा समाजामध्ये कितीतरी अज्ञान आहे. धनगर समाजाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर धनगर समाज कितीतरी आजही अंधश्रद्धेमध्ये गुरफटलेला आहे. बाकी छोट्या मोठ्या समाजामध्ये एक भीतीचं वातावरण, असुरक्षिततेचं वातावरण, आमचा समाज छोटा आहे बाबा, आम्ही कोणाच्या वाटेला जाऊ नये, त्याला टार्गेट केलं जाते, तर त्याला संरक्षण करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याला एक बुलंद आवाज बनवण्याचं काम सुद्धा आपल्याला करण्याची गरज या व्हीजेएनटी विभागाची आपली काम आहे. त्यासाठीची ही संघटना आहे आणि या संघटनेमध्ये कुठलाही कोणालाही दुजाभाव नाही. इथं आलेल्या प्रत्येक तुम्ही सुद्धा डोक्यात ठेवायचं, तुम्ही काम करत असताना की या सगळ्यांना आपल्याला न्याय द्यायचा आहे. भावांनो, एकच सांगतो जाता जाता, एकनाथभाई शिंदे असा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे की या राज्यामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये मी तुम्हाला सांगतो भटक्या विमुक्ताची चळवळ चालवली गेली. शरद पवार साहेबांचा उल्लेख यासाठी करतो, शरद पवार आणि लक्ष्मण मानेच्या माध्यमातून या राज्यामध्ये भटक्या विमुक्ताची चळवळ चालवली, त्यांच्या सोयीपर्यंत चालवली आणि सोय संपली की ती संपवली. या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपला सहकारी पक्ष भटक्या विमुक्ताच्या चळवळीमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीने काम करतो आहे. दादा इदातेच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्ताचं देशामध्ये मोठ्या पद्धतीचं संघटन करून भटक्या विमुक्तामध्ये अनेक पद्धतीचं काम करण्याचं आणि संघटन मजबूत करण्याचं काम केलेलं आहे.
दुसऱ्या बाजूला त्याच ताकदीनं भारतीय जनता पार्टीच्या बरोबर म्हणा, भारतीय जनता पार्टीच्या पुढे सुद्धा आपल्याला भटक्या विमुक्ताचं संघटन करावं लागेल अनिल भाऊ. म्हणजे स्पर्धेचा भाग नाही, कारण भटक्या विमुक्तामध्ये खऱ्या अर्थानं आपण जिथं जन्मलो, आता मी ज्या धनगर समाजात जन्मलो, तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की धनगर समाजाची सुद्धा संघटना बांधून धनगर समाजामध्ये सुद्धा जाऊन पंकज मला नेतृत्व करता येते. कारण काही समाजातील, माझ्या समाजातील नेते मी ज्यांचं नाव घेत नाही, परंतु सकाळी उठलं की दुपारी उठलं की जातीय द्वेष घेतात, जातीय द्वेषाचं भाषण करतात आणि टीव्हीच्या समोर राहतात. परंतु मला हे जातीय द्वेष विठ्ठल भाऊ आपल्याला पसरून समाजात नेता व्हायचं नाही. आपल्याला जातीय द्वेष न करता जाती निरपेक्ष करून आपल्या जातीच्या उन्नतीसाठी काम करायचं आहे. म्हणून तुम्हाला एकच सांगतोय भावांनो की जातीच्या द्वेषातून राजकारणाची उभारणी होत नसते, जातीच्या द्वेषातून आपल्या स्वतःची उभारी होऊ शकते. परंतु जातीचं काय म्हणतात त्याला, असे छल्ले पडले जातात, त्याला विभागला जातो. म्हणून जातीवाद आपल्याला करता येणार नाही वकील साहेब. ओबीसी व्हिजंटीचं आपल्याला काम करायचंय, ओबीसीचं संघटन करायचंय, परंतु खऱ्या अर्थानं ओबीसीच्या राजकारणाला एक चांगल्या पद्धतीची शाहू फुले आंबेडकरांची परंपरा असेल किंवा येणाऱ्या कालावधीतील बाळासाहेबांची भूमिका असेल. बाळासाहेब ठाकरेंनी कधीच जातीपातीचा उल्लेख केला नाही. शिवसेना ही महाराष्ट्रातल्या मराठी तरुणाच्या अस्मितेसाठी बांधली. जातीचा शिवसेनेमध्ये लवलेशही नव्हता. परंतु दशकाच्या नंतर आता माझी पत्रकारासोबत चर्चा झाली की शिवसेनेमध्ये व्हीजेएनटी ओबीसीचा विभाग कशासाठी, तर तुम्हाला सांगतो भावांनो, शिवसेनेमध्ये व्हीजेएनटीचा असा आहे की तुम्हाला माहित नाही 1990च्या नंतर या देशामध्ये खाऊजा धोरण आलं. म्हणजे खाऊजा म्हणजे काय तुम्ही समजून घेतलं पाहिजे. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, चंगळवाद आला. प्रत्येक तरुणाला असं वाटलं गावापर्यंत सगळा, आता तर काय अँड्रॉइड मोबाईल हे सगळं आलं, सगळ्या गावातल्या तरुणाला त्याचं उत्पन्न जरी नसलं तरी ही सगळं जे चंगळवाद आहे, सगळं चकचकीतपणा त्याच्यात आला. त्याच्या आशेपोटी हा सगळा भ्रमित झालेला हा समाज, याला सावरण्याचं काम आपल्याला करायला लागणार आहे. म्हणजे व्हीजेएनटी मध्ये जरी काम करत असलो, ओबीसी मध्ये काम करत असलो, तरी सगळा समाज हा आपला समाज घटक म्हणून आपल्याला काम करायला लागणार आहे. आपली पहिली जबाबदारी अशी आहे की आपण ज्या समाज घटकामध्ये होतो त्या समाज घटकाची उन्नती आपल्याला करायची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझा जिल्हा प्रमुख जो असेल, माझा जो जिल्हा अध्यक्ष असेल, तो भविष्यातला आमदार असेल, इतकी मी तुम्हाला ग्वाही देतो. कारण तेवढ्या ताकदीचा तो असेल, जो इथं असेल कुठं असेल, पण तो त्या ताकदीचा घडलेला असेल. निश्चितपणे तुम्हाला सांगतो, गेल्या 20 वर्षामध्ये माझा प्रवास प्रचंड मोठ्या पद्धतीने झाला. या देशातला प्रत्येक वाद समजून घेण्याचा, आता वाद काही जणाला कळत असेल, काही जणाला कळत नसेल. इथं प्रचंड मोठे वाद म्हणजे वादावादीचे वाद नाही, प्रचंड मोठे विचाराचे वाद असतात. इथं आयडिओलॉजी, त्या सगळ्या आयडिओलॉजी, विचारधारा हे मिळवलेला तुमचा हा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला पुढेच काही करण्यात. इथला हिंदुत्ववाद असेल, इथला सेक्युलरवाद असेल, धर्मनिरपेक्षतावाद असेल, कुठलाही वाद असेल की जंगलातला कुठलाही वाद असेल, या सगळ्या आयडिओलॉजींचं, म्हणजे इथलं दलित असेल, दलित साहित्य असेल, इतकं भटक्यांचं साहित्य असेल, म्हणजे आपण कुठेही टीका टिप्पणी करत असताना अगदी आदिवासीमध्ये आलेले साहित्य असतील. कारण तुम्हाला सांगतो, भटक्यांच्या संदर्भात तुम्हाला जर उल्लेख करायचा असेल तर तुम्हाला सांगतो, हे बघा, या भटक्यांच्या संदर्भात मच्छिंद्र भोसलेंची जीवन सरिता वाहत आहे ही कादंबरी असेल, लक्ष्मणवाणीची उपरा असेल, किटाळ असेल, लक्ष्मण गायकवाडाची उचल्या असेल, किशोर शांताबाई काळेचं कोल्हाट्याचं पोर असेल, भीमराव गस्तीचं आक्रोश असेल, हे वेगळ्या जातीतले आहेत. केसी गिरेचे भटक्या असेल, जनाबाई गिरेंचं मरणकळा असेल, दादा मोरेंचं गबाळ असेल, विमलताई मोरेंचं 3 दगडाची चूल असेल, अशोक पवारांचं बिराड असेल, रामचंद्र नलावडेंचं दगडफोड्या असेल, म्हणजे वडार समाजाशी संदर्भात झगडा असेल, त्याचबरोबर भास्कर भोसलेंचं दैना असेल, सावजी राठोडांचं तांडेल असेल, याचबरोबर शिवाजीराव ठोंबरेचं डोंगरा पल्ल्याड असेल, म्हणजे धनगरांचं जीवन त्याच्यात व्यतीत आहे, सुनीता भोसलेंचं विंचवांचं तेल असेल, आत्माराम राठोडांचं तांडा असेल, जाधवांचं आलेख समाजाप्रतीचा असेल, वैजनाथ कळशेंचा आवडीचा घना असेल, त्याच्यानंतर शिवाजी धेनूचं तारबो असेल, गुलाब वाघमोडेचं रानभैरी असेल, म्हणजे अशा अनेक
बघा, जयराज राजपुताचं पडद्याआड असेल, पाटील बळीरामाचं आलेख समाजाचा प्रगतीचा असेल, भीमराव जाधवांचं कथा काटेरी कुंपणाची असेल, चव्हाण पंजाबवाडी असेल, सत्ते मग काळेचं पारध्यांचं जिनं म्हणजे पारधी समाजाचं असेल, संतोष पवारांचं चोरटा, आता संतोष पवार माझा मित्र आहे, संतोष पवारांचं चोरटा असेल, सिद्धार्थ पारदेचं कॉलनी असेल, प्रकाश चव्हाणांचं उतराई असेल, शिवमूर्ती भांडेकर हा वडार समाजाचा आहे, ह्याचं वळंबा. आता वळंबा म्हणजे जे आपण बांधकाम करतोय त्याला वळंबा म्हणतात, तुम्हाला माहित असेल. तो वळंबा हे शिवमूर्ती माझा मित्र आहे. प्रकाश जाधवांचं तिम्मा असेल, दया चव्हाणांचं कूस असेल, किसान चव्हाणाचा अंधकोळ असेल, विलास मानेंचं कत्ती, विलास माने माझा मित्र आहे निलंग्याचा, कत्ती असेल म्हणजे कत्ती घेऊन कसा फिरतोय हे, नामदेव चव्हाणांची लक्ष्मी असेल, कालिदास शिंदेची झोळी असेल, नारायण भोसले हे पुस्तक असेल, माझा मित्र मुंबई विद्यापीठात आहे, गोसावी समाजाचा देशोधडी असेल. हे म्हणजे हे जे इतिहासाची साधना आहे देशोधडी. नारायण भोसले इथं जवळ मुंबई विद्यापीठामध्ये माझे मित्र आहेत, ते आपल्या शिबिराला मार्गदर्शन करायला येणार आहे, त्यांचं ही देशोधडी असेल. नामदेव चव्हाणांची म्हणजे देशोधडी असेल, नंदीवाल्याचं पोर असेल, लक्ष्मण गायकवाडांचं उचल्याकार असेल, पवार मधुकरचं एका तांड्याची यशोगाथा असेल, बाबा वडारांची. आता बाबा माझा मित्र आहे, हा लातूरचा आहे बाबा नंतर माझी भेट खूप वर्ष झाली. बाबा वडारांचं मी दगडफोडे आहे. याचबरोबर म्हणजे बाबा वडार लिहिले, बाबा धोत्रे आहे खऱ्या अर्थानं, बाबा वडारांचं हे असेल. म्हणजे आमचं विनायक लष्कर पुणे विद्यापीठामध्ये आहे, वडार समाजाचे समाजशास्त्रीय चिंतन त्याचं खूप मोठं आहे. अशोक जाधवांचं भंगार असेल, जाधव बालरावचं भटक्या असेल, टी.एस. चव्हाणांचं वेदना असेल, दिलीप शिंदेची मला शिकावा असेल, शिवलाल अंबाजी जाधव माझे मित्र आहेत, दररोज फोन करतात, टकारी समाजाचे आहेत, की ज्यांच्या आईला सोडून दिलं, ढकलून दिलं, मारलं, ते आज इथं मोठं पुण्यामध्ये मी शिवलाल जाधव सांगितलं, ते शिवलाल जाधव म्हणजे अनाथाचा बाप नावाचं पुस्तक असणारं शिवलाल जाधवांचं अनाथाचा बाप असेल. त्यानंतर मी तुम्हाला शशिकांत जाधवांचं सलाग असेल, वसंत राठोडचा कल्लोळ असेल. या सगळ्या साहित्यातून भटक्यांच्या वेदना आलेल्या आहेत, पण आपण कधी समजून घेतलंच नाही. मला सांगा, तुमचं जीवन जगत असताना तुम्ही शिवसेनेमध्ये आलात, निश्चितपणे शिवसेनेत आलात म्हणजे चळवळीत आलात असं म्हणत नाही, पण चळवळ अंगातली तुम्हाला मरू द्यायची नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्हाला निश्चितपणे तुम्ही शिवसेनेचा जिल्हा अध्यक्ष झालाय, शिवसेनेचे 12 मंत्री आहेत, त्या मंत्र्याकडे नावं सांगतो सगळ्या मंत्र्यांचे, त्या सगळ्या मंत्र्याकडे तुमचं कुठलंही काम होईल, तुम्हाला आर्थिक फायदा होईल, सामाजिक फायदा होईल, तुम्हाला जीवनामध्ये सेटल होता येईल, परंतु हे सगळं होत असताना तुम्हाला समाजाचं सुद्धा काम करायला लागेल, तरच तुम्हाला हे काम करता येईल. म्हणून तुम्हाला एकच सांगतोय की शिवसेनेचा तुम्ही जॉईन झालात, खऱ्या अर्थानं मी या शिवसेनेच्या विभागाचं काम करतोय. निश्चितपणे देशामध्ये शिवसेनेचा ह्या जो आपला भटक्या विमुक्त ओबीसीचा सेल असेल, देशात खूप चांगल्या पद्धतीचं याचं काम असेल, इथं तुम्हाला मी आश्वस्त करतोय. म्हणून मला विनंती आहे, आता काही जिल्हा अध्यक्ष आले नाही, जे जिल्हा अध्यक्ष आले त्या सगळ्या जिल्हा अध्यक्षाचं मी या ठिकाणी स्वागत करतोय की या ठिकाणी प्रदीप भोंडे अहिल्यानगर, रामेश्वर लांडे वर्धा, डॉक्टर मेघश्याम करंडे अमरावती, मदन लेनगडे पाटील परभणी, विक्रम चव्हाण सांगली, संतोष बारगजे बीड, प्रकाश बोबडे अमरावती, प्रकाश राठोड संतोष राठोड छत्रपती संभाजीनगर, राहुल जाधव छत्रपती संभाजीनगर शहरात, विशाल देवकते लातूर, कमलाकर दाने धाराशिव, डॉक्टर राजकुमार वाघमोडे चेंबूर, डॉक्टर किशोर राठोड यवतमाळ, सुयश खर्चे सोलापूर, कपिल रोडे ठाणे, अनिल राठोड मानपूर, डॉक्टर कल्पेश शिंदे नाशिक, डॉक्टर भरतेश्वर कस्तुरे मुंबई, भट्टू भोपे धुळे, संजय कुसळकर धुळे, अनिल पाटील धमणे नांदेड, सचिन दायगुडे पालघर, मयूर मोहिते कोल्हापूर, विनय जाधव पुणे, हेमंत भोईटे सातारा, राजेंद्र पाटील जळगाव, आणि आता सरगर आलेला आहे. बाकी नंतर अजून कोण आला असेल जिल्हा प्रमुख त्याचं चुकून राहिलं असेल तर परत मी नाव घेईन. काही जे आले नाही ते याच्यापासून वंचित राहिले. आता तुम्हाला मी सांगतो, हा झाला भाग संघटनेचा. दुसरा भाग झाला तुम्ही राजकीय पक्षात काम करता. राजकीय पक्षात काम करताना तुमच्या डोक्यात हे जाऊ देऊ नका, मी पक्षाचा आहे म्हणजे काय बी कसं बी काही असं नाही. तुम्ही कायदेशीर कामं आणा, प्रचंड कायदेशीर कामं. कायदेशीर कामातून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तुमचा स्वतःचा अर्थार्जन पण करता येतो, स्वतःची उन्नती करता येते. चांगले आपले मंत्री इथं दरबार भरतो, आपल्या मंत्र्यांचा दरबार असतो, ते तुम्हाला पत्रक मी देतो कोणत्या दिवशी काय. वेगवेगळ्या पद्धतीचे गृह विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, राज्यमंत्री आपले
योगेश दादा कदम आहेत, अत्यंत चांगले आहेत. वरदशेठ गोगावले रोजगार हमी मंत्री आहेत. प्रकाश आंबेडकर आपले आरोग्य मंत्री आहेत. म्हणजे आपल्याकडे शंभूराजे देसाई आपले माजी सैनिक वगैरे सगळे याचे मंत्री आहेत. दादा भुसे शिक्षण मंत्री आहेत. म्हणजे अशा पद्धतीनं आपले एसटी महामंडळाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब आहेत. म्हणजे या पद्धतीनं आपल्या एकनाथ शिंदे साहेब आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. नगर विकास खातं, बाकीचे MMRDA असतील किंवा आपले हे सगळे म्हाडा बिडा हा सगळा विषय असेल, ही सगळी खाते त्यांच्याकडे येतात. या सगळ्या खात्यामध्ये तुम्ही एका पक्षाचा पदाधिकारी, तुम्ही कुठल्या तरी संघटनेच्या लल्लूपुल्लू संघटनेचं लेटर पॅड नाहीये, शिवसेनेच्या धनुष्यबाणाचं लेटर पॅड आहे. तुमच्या लेटर पॅडमध्ये ते लेटर पॅड गेलं तर त्या अधिकाऱ्याची गाड फाटली पाहिजे. लेटर पॅड आपल्या पक्षाच्या आणि शिवसेनेचं लेटर पॅड आहे. तुमचा आवाज हा शिवसेनेचा आवाज आहे. तुम्ही एखाद्या पोलिसाला फोन केला तर तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख बोलत असताना तुमच्या बोलण्यात पण ते दम असलं पाहिजे. माझ्यापेक्षा तर तुम्ही खूप छातीने दिपवाड आहे. नाना उठाव तुम्ही. आता नानावर चालले माझे. आता नाना माझ्यापेक्षा किती धिप्पाड आहे. नाना पोलिसवाल्याला जर बोललं हे शिवसैनिक आहे, चाल तू काम कर, त्याला त्याचं फाटून जाईल सगळं. मग मी पाठवतो. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं आहे, या ताकदीनं काम केलं पाहिजे, पण त्या ठिकाणी तुमचा मधला आत्मविश्वास आणि तुमचा अभ्यास सुद्धा तेवढा पाहिजे. आज मला सांगा, काही जिल्हा अध्यक्ष तुम्ही झालाय, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा नकाशा नीट पाहिजे. मला महाराष्ट्राचा नकाशा पाहिजे, पण मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा मला नैतिक अधिकार आहे. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष लई जणाला वाटते, मला मी नैतिक अधिकार, महाराष्ट्राचा नकाशा अमोलदादा मला तोंडपाठ माहिती आहे. कुठल्या भागात किती जिल्हे, कुठल्या जिल्ह्यात किती तालुके, किती तहसील, तिथला तहसीलदार कोण, इथला BDO कोण, तिथला गट विकास अधिकारी कोण, ही चैन कळली पाहिजे. मुंबईमध्ये आला, मेट्रो सिटीत आला तर पोलिसाचं लाईनिंग कळली पाहिजे. मुंबईत आला तर त्याला DCP ACP काय म्हणतात हे कळलं पाहिजे. आणि भागात तिकडे गेलं तर DYSP उपविभागीय अधिकारी पोलिसाचा हे तुम्हाला नीट कळलं पाहिजे. कुठं प्रांताला काय म्हणलं पाहिजे, कुठं उपविभागीय अधिकारी म्हणलं पाहिजे, कोणाला ॲडिशनल कलेक्टर म्हणलं पाहिजे, हे तुम्हाला अतिरिक्त कलेक्टर कोणाला ना ॲडिशनल कलेक्टर ह्याच्यातला पण भेद तुम्हाला कळला पाहिजे. ते इंग्लिशच्या पण कळलं पाहिजे ना. नाही, आपण त्याला बुद्धीला जोर देत नाही. कार्यकर्ता हा जर असा तयार असेल ना तर त्या अधिकाऱ्याची अशी लटलट कार्यकर्ता तयार पाहिजे. तयार मी एवढाच आहे. मी अनेक IPS ला खाली असं का वापरतो, का सांगतो तुम्हाला तोंडात, ती ताकद पाहिजे. त्याच्या डोळ्यात डोळे घालताना त्यानं मसुरीला जाऊन प्रशिक्षण घेऊन आलेले असतो. तिथं मसुरी म्हणजे त्याच्यावर शासन किती खर्च करते अमोलदादा, 5 कोटी खर्च करते एका अधिकाऱ्यावर. आमच्यावर काय खर्च केलंय सगळं आम्ही घालवलंय. आमचं काय, आम्ही इतकं प्रशिक्षित झालोय की तो अधिकारी डोळ्यात डोळे घालून बोलू शकत नाही. हे अनुभव डॉक्टर वाघमोडे नाही. डॉक्टर वाघमोडे परवाचा अनुभव सांगा तुम्ही, काय झालं, काय होतं, कोण बसला होता ना, आपण कसं घुसलं, त्याला थांबलो का आपण, सांगा वाघमोडे साहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सांगा. साधा एक अधिकारी, त्याला जे माहिती नव्हतं, साहेबांनी एकदा ज्यावेळेस चालू केलं की त्याची कुंडलीच काढली पूर्ण सुरुवातीपासून एंडपर्यंत. त्यानंतर त्यांनी ते विषयच क्लोज केला. त्याला माहित पाहिजे. त्यानं जे नाव, त्याचं नेम प्लेट बघितलं ना, त्याचं नेम प्लेट बघितलं की त्याची बायको कुठली आहे, त्याचा बाप कुठला आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे. तर तुम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ता होऊ शकतो बापू. म्हणजे दिसला ते तिथं जर दिसलं, त्याचं नेम प्लेट बघितलं की तुम्हाला निश्चितपणे कळलं पाहिजे की हे कोण आहे. आम्ही गेलो होतो, जानकर साहेब होते बाहेर. काय झालं, ACP बसला मधील, PI बसला, यांचं PI कडे काम होतं. हे थांबा म्हणले, ते चाल म्हणलं, लोटून देऊन मध्ये गेलं. हे काय 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 त्यांची मिटिंग चालू होती. काय नाही, बसा म्हणलं तुम्ही, मी कोण आहे सांगतो, बसा म्हणलं. बसा. हा, तुम्ही डिकले, अनिल डिकले तुमचा कोण म्हणलं. मग त्याने गप बसला तिथंच. म्हणजे माणसानं प्रचंड मोठ्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, त्या कामाप्रती निष्ठा पाहिजे. आणि कधीच भ्रष्टाचार किंवा काहीतरी मिळालं पाहिजे. आता इथं आलोय कपिल, इथं आलोय आता बाळासाहेब भवनात, मला काहीतरी मिळालं पाहिजे, असं मिळत नाही. कसं मिळते, बिंदासपणे राहिलं पाहिजे आणि मनातून काम केलं पाहिजे, तेव्हा सगळं मिळते. एक साधं तुम्ही सगळे तरुण आहे, मिळालं पाहिजे म्हणून एखाद्या तुम्ही तुमच्या वयामध्ये मुलीच्या मागे लागला, ती मिळत नसते. त्याला पद्धतशीर घ्यावं लागतं. साधं गणित आहे तुम्हाला. म्हणजे हे अशा सगळ्या गोष्टी ना करण्यासाठी ही शिवसेना आहे. त्यासाठी आपलं प्रशिक्षण आयोजित आहे आणि प्रशिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीनं असणार आहे. तुम्हाला खायला पियाला सगळं व्यवस्थित
थांबायला, त्याच्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंटरी, स्वातंत्र्यापूर्वीचा काय होता, म्हणजे शिवकालामध्ये आपला भटका आपण काय करत होतो, त्याच्या आधी कसं यायचे, पांगुळ यायचा, सगळं यायचं, मग धान्य द्यायचं, पांगुळाला नव्हतं टेन्शन. आता हे जागतिकरण आले, MIDC आल्या, कारखाने आले, कुठे गेला पांगुळ, कुठे गेला गोसावी, कुठे गेला तो काय ते मच्छिंद्रनाथ वगैरे म्हणत येतो ते पेटी वाजवत चला गोर काया मच्छिंद्र, हे कुठे गेले, हे सगळे यांच्या जगण्याचे प्रश्न काय, हा हे सगळे आपले भाऊबंद आहेत. हे आपण लक्षात घेऊन आपल्याला काम करण्याची गरज आहे. म्हणून तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यासाठीच आपलं हे केडर कॅम्प असणार आहे आणि त्या केडर कॅम्प 3 दिवसाचं त्याचं नाव असणार आहे शिव प्रेरणा क्रियाशील कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर. त्याच्यातून असा तयार होत पाहिजे. RDS बॉम्ब गोळा असतो ना, असा जर ठेवला तर त्याचा असा ब्लास्ट होतो. तसा तयार कार्यकर्ता कसा होतो, तर तो बुद्धिजीवी कार्यकर्ता होतो. आता ही लोकशाहीचं राज्य आहे. वकील साहेब, घोड्यावर बसून तलवारी बंदूक, तुम्हाला सगळ्याला बंदुका दिल्या तरी बंदुकाच्या गोळ्या झाडू शकतो का? नाही. परंतु तुमच्या शब्दाच्या गोळ्या, त्या शब्दाच्या गोळ्या किती झाडू शकतो. आणि तुमच्या लेखणीच्या, तुमच्या निवेदनाच्या, तुमचा आपला जो जिल्हाध्यक्ष आहे त्याला नीट निवेदन सुद्धा प्रदीपजी लिहायला आलं पाहिजे. उगो गोळ्या खायचं नाही अनाशी, त्याला लिहिता आलं पाहिजे. काय असा सगळा विषय आहे की कशी बी गोळी मारायची नाही अजिबात. माझा जिल्हा अध्यक्ष अजिबात गोळ्या मारणारा नसला पाहिजे. गोले गोट्टा असं असलं फिरलं, मी नाशिकच्या जिल्हा प्रमुखांनी फिरलं तर नाही जमत, असं कटावट असं नाही जमत. असं बी करा, कटआउट लावा, पण काय असं पाय हातवर असं नाही. म्हणून मला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपल्याला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल. खऱ्या अर्थानं काम केलं तर ते यश आपलंच असेल, दुसऱ्यासाठी. बाळासाहेब पिशवेसाठी अजिबात काम करू नका. तुमच्यासाठी काम करा, तुमच्या जिल्ह्यासाठी काम करा. आणि माझी चिंता करू नका. विशाल बी मला म्हणला, खूप म्हणजे त्याचं प्रेम आहे. सगळ्यांनी आता इथं कोणतरी बोलताना बोललं की मला माझी चिंता करू नका, आमदारकी खासदारकीच्या पलीकडचा विषय आहे. आमदार आपल्या मागे फिरत असतील तर आपण एवढं काम केलं तर काय करायचं आपल्याला? एखाद्या आमदाराला जिल्ह्यामध्ये किती कार्यालय असतात माहित नसतं कधी कधी. साहेब त्याला विचारते काय असते, PA ला विचारते, त्याच्यापेक्षा PA हुशार असते. म्हणून तुमच्या एवढा तयार झाला तर ते PA हुशार आमदार ते PA आमदारापाशी टिकतच नाहीत, हुशार आमदारापाशी. म्हणून तुम्ही तयार होण्यासाठीच सूरजजी, आपल्या भावना खूप चांगल्या आहेत. आपण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बांधू, म्हणजे खरोखर उपेक्षित माणसाला न्याय देऊ आणि मनामध्ये तुमच्या ठेवा. आणि मार्गजी, मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात सध्या तुम्ही उल्लेख केला बीडमध्ये चाललंय. आता बीडचा सगळ्यांनी उल्लेख केला पाहिजे. बीडमध्ये धनंजय धनुभाऊ मुंडे असतील किंवा बाकी तिकडे सुरेशांना धस असेल, हे सगळं द्वंद्व चाललंय का नाही? ह्या सगळ्या द्वंद्वामध्ये आपण पडायचं नाही. कारण मी सुद्धा ओबीसी म्हणून आता लगेच धनुभाऊची भूमिका घ्यायला लक्ष्मण हाकेसारखं मी गेलं पाहिजे, बरोबर आहे. हे समजा इथल्या ओबीसी, धनगर, मराठा, वंजारी तुम्हा सगळ्याला वाटते, तशी भूमिका नाही. ते लाडसर धनुभाऊवर आपलं प्रेम ठेवू, सुरेशांना धस त्याची भूमिका करते. मी तुम्हाला एकच सांगतोय, याच्या पलीकडे जाऊन समाज निर्मितीचा संकल्प आपण करू. आणि या ठिकाणी खूप विषय झाले. याच्या आधी भुजबळ साहेबावर झालं. इथं जी व्यवस्था आहे ना, इथं व्यवस्था समजा भटकेविमुक्त आहे, ओबीसी आहे, या सगळ्यांना अडचणीत आणण्याचं काम का करते की ती भटकेविमुक्तातली व्यवस्था सुद्धा नेतृत्व करणारा माणूस सुद्धा तितका चांगला पाहिजे. अनिल गोटेच्या संदर्भात काय झालं, आता ते धुळ्याला लोकांना माहिती आहे. ह्या अशा सगळ्या गोष्टीचा आढावा आपल्याला घेता येईल. पण आपल्याला काय करायचंय, खऱ्या अर्थानं एकनाथभाई शिंदे, अनाथाचा नाथ एकनाथ, खऱ्या अर्थानं साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून एकदा जर भेटलं ना, असा नाहीच साक्षात ईश्वराचं रूप असलेला एकनाथभाई शिंदे. मी त्याच्या पक्षात आहे, जवळ आहे म्हणून सांगत नाही. मला अनुभूती आली. आणि महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणीला, सामान्य माणसाला, अरे भावांनो, तुम्हाला सांगतो, मी कोणाचा द्वेष करत नाही. मुख्यमंत्र्याच्या दारावर कोणाला निवेदन देता येत होतं, पण कितीतरी लाखो करोडो निवेदन
एकनाथभाई शिंदेच्या कालावधीमध्ये कोणी येऊन साहेबाला निवेदन दिला त्याच्यावर सही झाली. मी परवा एका मंत्र्याकडे गेलो तर त्या मंत्र्यांनी सही केलं नाही, पीएलएफ देऊन टाकलं पत्र. पण एकनाथभाई शिंदेनी कधीच केलं नाही. माझे फोटो काढून बघा, प्रत्येक वेळा भाईनी सही केली. हा फरक आहे. म्हणून तुम्हाला जाता जाता सांगतो, आपल्याला डिस्को व्हायचं नाही. आपल्याला रिअल हिरो होण्यासाठी आपल्याला केडर कॅम्प करायचे आहे. डोकं केडर कॅम्प केलं ना तुमच्या जीवनात, हे पद सोडून देऊन मी तुमच्या आयुष्यात जरी जगलो तरी तुमच्या एवढा मोठा कुणीच राहणार नाही याची मी ग्वाही देतो. तुम्ही फक्त येणारं शिबिर 3 दिवसाचं अटेंड करा. त्या शिबिरामध्ये तुम्हाला सगळं भेटेल. कला, साहित्य, शिक्षण, हे जातीवाद, धर्मवाद, हे सगळं 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 तुम्हाला भेटेल. डॉक्युमेंटरी भेटेल बघायला, सगळं भेटेल तुम्हाला. म्हणून तसं अत्यंत देखणं आणि सगळ्याला पोषक असं हे 3 दिवसाचं केडर कॅम्प तुम्हाला साधारणपणे फेब्रुवारी एंडिंगच्या अगोदरच होईल. अत्यंत सुंदर ठिकाणी, रम्य ठिकाणी. त्या केडर कॅम्पला येताना तुम्ही डायरी, पेन आपल्याकडून दिली जाईल, टी शर्ट असेल आणि फर्स्ट क्लास तुमचे मोबाईल बाजूला ठेवून तिथं हे लाईव्ह बिव्ह असले सोंग नाही करायचे. आपल्याला सोंग नाही, तिथं रिअल जीवन जगायचं. हे सोंग असते ते सगळे. हा, तिथं खऱ्या अर्थानं आपल्याला शिबिरमध्ये फक्त ग्रहण करायचंय. ग्रहण अत्यंत मोठे दिग्गज ज्यांनी आयुष्य घालवलं समर्पित ती लोक सगळी मार्गदर्शन करायला होती. तर आपण एकच करू, जाता जाता समारोप करण्याच्या आधी, की आपल्याला हा एक शिबिर घ्यायचा आहे आणि शिबिराच्या नंतरचा दुसरा टप्पा जो आहे तर राज्यातल्या संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं आपला भटका विमुक्त ओबीसी आहे त्याला जोडण्यासाठी राज्याची ओबीसी भटका विमुक्त जोडो संवाद यात्रा, प्रचंड मोठ्या पद्धतीची संवाद यात्रा आपली स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेच्या नंतरची सगळ्यात मोठी वकील साहेब आपली ही संवाद यात्रा असेल, की सगळ्या भटक्यांना जोडण्याची ही आपली यात्रा असेल. हा आपला दुसरा प्रोग्राम. आणि आपला तिसरा प्रोग्राम असा असेल की या सगळं झाल्यानंतर आपलं तिसरं राज्याचं अधिवेशन, भटक्या विमुक्त ओबीसी सेनेचं राज्याचं अधिवेशन, की अत्यंत सुटेबल पद्धतीनं असेल. मला विनंती करायची इथं बसलेल्या त्या अधिवेशनामध्ये अनेक जणांना, कोणाला संचलन करायला लागेल, कोणाला बोलायला लागेल, मदन पाटील, त्या सगळ्यांनी तयारी करा. तुमचे विषय असणार आहे. तुम्हाला हे सेशन म्हणजे त्याच्यामध्ये सेशन असणार आहे. बाबा हे उद्घाटन सत्र, त्याच्यानंतरचं हे सत्र, त्याच्यानंतर हे मार्गदर्शन सत्र, त्याच्यानंतर द्वितीय सत्र, हे सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला राज्यकर्ता व्हायचं असेल तर तुम्ही आजच संकल्प करा आणि आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊ आजपासून, की या पुढच्या कालावधीमध्ये मी जे काय करणार आहे ते मी माझ्या भटक्या विमुक्तासाठी करणार आहे, वंचितासाठी करणार आहे. कारण तुम्ही ज्या समाजात जन्मलाय, थोडंसं अण्णा जाधव असलं की बंजारा बी सांगता येते, मराठा बी आहे म्हणून सांगता येते, असंही करणारी काही माणसं आहेत. पवार असले की मराठा बी सांगता येते, बंजारा बी सांगता येते. हे चोरीचा मार्ग अवलंबणारी खूप अवलादी आपल्यात आहेत. नाही असं नाही. म्हणजे इथं मंत्रालयात खूप लोक येतात. पवार अण्णा म्हणतात एखाद्या पीएस पार्टीमध्ये मी पवार, मी मराठाच आहे म्हणून जाऊ. समजा मी बंजारा, ते पवार आधी माहिती काढली, बंजारा मी बंजाराच आहे म्हणून जाते. असे सुद्धा काही क्लास आहेत. असे लुटूपुटीचे, लबाडीचे धंदे करून माणूस मोठा होऊ शकत नाही. रिअल पाहिजे, रिअल. मी आहे पिसवे, मी फसवे नाही, हे कळलं पाहिजे. म्हणून मला जाता जाता एकच सांगायचं आहे की आता आपल्याला सर्व जिल्हा अध्यक्ष, कार्यकारिणी, काय हा सगळ्यात महत्वाचं सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित आहेत. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष झालो, सगळे जिल्हा अध्यक्ष नेमलो, बरोबर आहे. मी माझे सगळे अवयव पूर्ण केलो. हे तुम्ही अवयव आहेत माझे, हात, कोण कान, कोण नाक, कोण केस, हे सगळे अवयव आहेत ना तुम्ही. मग तुम्ही जिल्हा प्रमुखांनी तुमचे अवयव, तुम्ही आता कोणाला बी अवयवच नाही, उगा असं काय कोणाला कोणाचा हात लंगडा आहे, म्हणजे हात एकच हात आहे एकाला, कोणाला अर्ध पाय आहे म्हणजे 2 जिल्हा तालुका प्रमुख केलाय, कोणाचा एकच केलाय, असं नका करू. परिपूर्ण अवयव करा, शरीर पूर्ण करा. म्हणून मला विनंती आहे की एक फॉर्मॅट दिलेलं आहे, म्हणजे जिल्हा अध्यक्षासाठी फॉर्मॅट, जिल्हा प्रमुख आणि जिल्ह्यावर काय काय पद नेमायचे ते फॉर्मॅट प्रिंट काढून घ्या आणि त्याच्यात भरा. तो तेवढा तुमचा तो कागद बाजूला ठेवा. म्हणजे जिल्हा कार्यकारिणी झाली, जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष काय जे आहे ते
जिल्हा कार्यकारिणी संपली. जिल्हा वरी नाव लिहा, जिल्हा सातारा, जिल्हा अध्यक्ष हेमंत बोईटे, खाली सगळे तालुके. किती साताऱ्यात तालुके येतात? 11 तालुके. हेमंत किती येतात? 11 11 तालुके. 11 तालुके तर 11 तालुक्याचे तालुका प्रमुख, त्याचे नाव, मोबाईल नंबर, जन्मदिनांक हे कंपल्सरी. आणि ते करताना तुम्हाला फॉर्म, सभासद फॉर्म, हे जे सभासद फॉर्म आहे कंपल्सरी तुमच्या तालुका अध्यक्षाचा हा सभासद फॉर्म भरून घेणे. काय हा सभासद फॉर्म पक्षाचा, हा सभासद फॉर्म ऑनलाईन जातो. हा सभासद फॉर्म तालुका जो पण पदाधिकारी होईल तो भरून घेणे. त्याच्यानंतर ते झालं, तालुका कार्यकारिणी झाली की आपल्याला काय करायचं आहे, महाराष्ट्रामध्ये एकूण 358 तालुके आहेत. महाराष्ट्रात किती आहेत? 358 तालुके, 288 विधानसभा मतदारसंघ, त्यानंतर लोकसभेचे 48 लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेचे 288, तालुके 358 आणि जिल्ह्याचे 36-35 असे सगळे पदाधिकारी म्हटलं तरी 1000 पदाधिकारी आपले कोण होतात? नेते होते. नेते 1000, कार्यकर्ते नाही, नेते. तालुक्याचा माणूस म्हणजे पाटील साहेब मोठा असतो, लहान नसतो. म्हणून 1000 कार्यकर्त्याचं आपल्याला हे सगळं असं कडबोडळ बांधायचं आहे त्या पद्धतीनं. आणि अगदी लवकर, उशीर नाही याला, अगदी हे 15 दिवसात पूर्ण करायचं आहे. म्हणून इथं असलेल्या सर्व जिल्हा अध्यक्षांना हेमंतजी काय ते सगळे जिल्हा प्रमुखांनी सगळे पहिल्यांदा या आठवड्याभरात जर कमी असतील त्यांनी पूर्ण करून घ्यावं आणि तालुका अध्यक्ष नेमून टाकावं. मुख्य शहराच्या ठिकाणी शहराध्यक्ष, तालुक्याच्या ठिकाणी तालुका अध्यक्ष, आणि त्या तालुक्यामध्ये एक तालुका असतो 2 विधानसभेचा पण 3 विधानसभेचा. आमच्या निलंग्यामध्ये निलंगा, शिरूर, आनंदपाळ असे 2-3 तालुक्याचा एक विधानसभा आहे. असे पण विधानसभा असतात. मग तालुका वेगळा, सेपरेट तालुक्याला तालुका अध्यक्ष करायचा आणि विधानसभेचा एक विधानसभा अध्यक्ष करायचा. अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. आणि मला सांगा, शिबिरासाठी तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहायचं. आयरे साहेब, आयरेजी, शिबिराला प्रत्येक जण उपस्थित राहायचं आहे. कोणी गैरहजर राहायचं नाही. जे कोण आले नाहीत त्यांना निरोप द्या. जे बैठकीला काही अडचणी असल्यामुळं येऊ शकले नाहीत. आणि सगळ्यांना जाता जाता एकच विनंती करतो की तुमचं कुठलंही काम असो अजिबात लाजायचं नाही. संजय कुसळकर आहेत, अनिलजी पाटील धमणे आहेत, यांच्याशी तर फोन कराच करा. पण काही अडचण असली की मलाही डायरेक्ट फोन करा. असं काहीच नाही, मला डायरेक्ट फोन करून सांगा. फक्त फोनवर सगळी स्टोरी सांगू. म्हणजे काय असते, आता मी खूप जणांना सांगतो, हॅलो साहेब, ते मला शेळी मेंढी महामंडळाची फाईल 10 लाख रुपये, म्हणलं मोबाईल नंबर दे, गुगल पे, लगेच 10 लाख पाठवून देतो. साहेब तुम्ही कुठे आहेत? मी येतो, भेटतो, असं असं काम आहे, तुम्ही कुठे आहेत आता? एवढंच विचारायला पाहिजे ना. मग इथं बसल्यावर त्याला सांगता येईल असं त्याला लगेच मला नाही फोनवरच करा की. आमचं प्रभाकरला मी थोडं प्रभाकर आहे, प्रभूला मी म्हणलं आता तिथूनच सगळं हे करतोस का तुम्ही? म्हणजे कृपा करून तिथं बसूनच सगळं, म्हणजे लग्न बी करा, सगळं करा, जाग्यावर. म्हणजे हे सांगायचं तात्पर्य असं की जाग्यावर फोन करा. कुठं मी समजा कुठं तर मसनवाट्यात असेल, कुठल्या तर पोलीस स्टेशनमध्ये, म्हणजे माय सार्वजनिक असल्यामुळे कोणाच्या मातीत असेल पाटील साहेब, नसेल तर कुठं काय माणूस कुठं असू शकतो सांगतो का? हा म्हणजे हे असं. आणि एकदा फोन केला उचलला नाही समजा तर सतत त्याच्यावर रेफ करायचं नाही. म्हणजे हे आपल्या पदाधिकारी त्याच्यावर इतका रेफ होऊन जातो की टॉयलेट मधून पळत येऊन आधी बघावं लागतं. कधी कधी या आपल्या या अध्यक्ष आपला प्रमुख झाला पाहिजे. साध्या असेल हे पण नाही, आपले अध्यक्ष नाहीत असे, पण आम्हाला असं होते. इतका वाचतो पोर मी वैत टाकतो आता. म्हणजे कधी कधी हे अशा गोष्टी सुद्धा पाळणं समाजाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या दृष्टी सुद्धा आपल्यातला जो काही स्टँडर्डपणा आहे ना त्याच्यात सुद्धा दिसतो. म्हणून मला असं सांगायचं आहे की प्रचंड मोठा अनुभव माझ्या पाठीमागा आहे की या राज्यातले तुम्हाला दिसणारे हे सगळे दिसतेत ना टीव्हीवर, अमोल मिटकरी, सुषमा अंधारे, हे सगळे माझे मित्र परिवार. म्हणजे तुम्हाला मोठेपणा म्हणून नाही सांगत की मित्र आहेत. सुषमा तर माझे लई जवळचे लाईकवर लोक आहे. हे असलं मग त्याच्यामुळे हे खूप मोठा प्रवास झाला. काय त्याच्यामुळं हे सगळ्या गोष्टी आहेत ना, हे म्हणून आपण आहे ना या प्रवासामध्ये हे श्रम केलेले आहेत, मेहनत केलेले आहेत. त्यांच्या जागी तुम्ही सुद्धा मेहनत करा. जिल्हा अध्यक्ष म्हणजे लहान नाही. तुम्हाला सांगतो जिल्हा प्रमुख लहान नाही.
खरंच सांगतोय, माझ्यापेक्षा सुद्धा मोठं पद आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. मी सगळ्यात तुम्हाला पळवतो, पण तुम्ही जिल्हा अध्यक्ष स्वतःसाठी पळवत असतो जिल्ह्यात. जिल्हा अध्यक्ष खूप मोठं पद आहे. हे मदन पाटलाला नीट माहिती आहे, रेनगडे पाटलांना. त्यांचा एक पण नेता येऊन गेला मला. काय त्यांचा एक नेता 2-4 दिवस इथं आला. काय आला 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 आळंदीला कार्यक्रमाला बोलवला, मी गेलो आकाशकडे. काय म्हणजे झालं ते विषयाचा कार्यक्रम केला खड्ड्यात, त्याने गेला नाराज होऊन माझ्यावर. नाही झाला पण आला लेवलवर. मग ते त्या दिवशी मला लातूरला संपलं ना, त्याचं त्यानं बोकडा कापला होता माझ्यासाठी 5 बोकडे आणि फटाके लावून मला फोटो पाठवला. इकडं आकाशला वेळ दिलो रेनगडे पाटील, आणि आकाश इथं आला आला आणि काय केलं आकाशनं परत. म्हणजे सांगतो तुम्हाला, आकाशवर माझं अजूनही प्रेम आहे. त्याला आकाश सगळं सार्वजनिक जीवनात काम वेगळं आहे. आमच्याकडे एक आता आमचे अनिल भाऊ आहेत, आमचे एक राष्ट्रीय नेते आहेत, त्यांचा पक्ष आहे लय मोठा. काय जनाधार, भारतीय जनाधार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. ते एकटेच फिरतात. म्हणजे राग इथं बाकीचे त्यांच्या गावात एकटेच फिरतात, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते. म्हणजे ते का म्हणजे जसं आकाश आहे ना, आकाश सगळीकडे काम आहे. मला राज्यावर पद द्यावून माझ्याकडे आला. म्हणजे का सांगतोय तुम्हाला, तुमच्याकडे पण अनुभव येईल. राज्यावर पद द्यावं म्हणून माझ्याकडे आला. आकाशला मी 2-4 वेळेस समजून घेतलो. मग त्यांना आमची ही निवड समिती लय हुशार आहे. काय लय हुशार आहे, शोधून काढते बरोबर आहे की नाही. निवड समितीने त्याचं व्यवस्थित घेऊन त्याला पुणे पिंपरी चिंचवडचा अध्यक्ष म्हणून काम करायला तयार झाला तो. मग 2 वेळाला मला थोडं घाईमध्ये, आता रविवार काही नाही पण एरी टायमाला लय घाई असते, लोक लय येते त्यांचे काम करण्यासाठी. इथं बसलेला असतो का मध्ये असतो. मग आकाशला वेळ देणं झाला नाही. आकाश गेला. मी दुसऱ्या दिवशी फोन केला, फोन उचलला नाही. मी फोनच केला नाही. मग तिसऱ्या दिवशी XYZ ठिकाणी गेला आणि तिथून मला फोन लावलाय त्या माणसाचा, म्हणजे आमच्या पक्षातला तिसऱ्या माणसाचा. काय मला फोन लावलाय. मला ते नेता आमच्या पक्षातला सांगतो, बाळासाहेब ते असं आकाशला राज्यावर पद देऊन टाका. मी म्हणलं ते असं त्यांनी असं पक्ष काय जॉईन नाही, पक्ष प्रवेश काहीच नाही. नाही करायला की आपण त्यांना पक्ष दुसरे सोडायला हवं, आपले प्रवेश करायला हवं. ठीक आहे प्रवेश करायला हवा ना म्हणलं. मग ते त्यांना पद देऊन टाका. म्हणजे ठीक आहे म्हणलं, त्यांना पाठवून द्या, मी माझं प्रदेशाध्यक्ष पद त्यांना देऊन टाकतो. देऊन टाकतो ना म्हणलं, माझंच प्रदेशाध्यक्ष पद देऊन टाकतो. मला माझं काम करू द्या ना म्हणलं साहेब. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे, हे असे अनेक नमुने आपल्याला येत आहेत आयुष्यामध्ये. अमोल दादा, तुमच्या जिल्हा अध्यक्ष असं समृद्ध असला पाहिजे. असं समोर बसलं, एखादी महिला आली तर ती महिला कुठल्या भावनेने तुमच्याकडे आली, तिचं काम घेऊन आली का तुम्हाला अडचणीत आणायला आली, हे सुद्धा म्हणजे चारित्र्य सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जाता जाता का सांगतो, लई बायाच्या नादाला सुद्धा लागू नका. नाही हे कोण सांगणार नाही तुम्हाला, कोण लाईट आली कोण सांगणार नाही. हे सुद्धा महत्वाचा विषय आहे. पाटील साहेब, आयुष्यात चारित्र्याला खूप महत्व आहे. मी चारित्र्य सांभाळून इथपर्यंतचा प्रवास आहे. काय सूरजची चारित्र्य अत्यंत, चारित्र्य रक्षिता रक्षिते काय ते काय तर आहे की मन हा लक्ष्मी, हा असं ते काहीतरी. तसं चारित्र्य फार महत्वाचं आहे सार्वजनिक जीवनामध्ये. कपिलजी मेट्रो सिटीत राहत आहे, त्यांच्यावर भरपूर त्याच्यामुळे म्हणून आमच्या मी निवड समितीला पण सांगतो काय, तर अशा सगळ्या पद्धतीनं, कारण अनेक महिला सुद्धा निवड समितीच्या मागे लागतील की आम्हाला अध्यक्ष करा, पद द्या. तर आपण थोडंसं हे आधी तरुण बांधू, सगळे करू. अशा पद्धतीनं पुन्हा मयूर बिघडून जाईल. काय का मयूरकडे तर लई महिला आहे, त्यानं फक्त महिला दाखवतो मला तिकडे. थोडं जेंट्स मंडळी बांध ना पक्षामध्ये, चांगलं आहे तू केला, तुझं अभिनंदन. पण पुरुष मंडळी जोड ना जास्त. तर अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जायला लागले. सरगरजी कुठे आहे? सरगर कुठे की तयारी करा आता तुम्ही. आम्हाला उमाजीचा फोन आला चव्हाणचा. उमाजीचा फोन आला. उमाजींनी तुमचा नाव त्यांचा वशिला लावला आणि तिसऱ्याने मेसेज टाकला की तुम्ही साहेब आमचा पक्ष संपवायला निघालाय का म्हणून XYZ. त्याच्यामुळे करा तुम्ही जोरात कामाला. ओके चला घ्या तुमचं नाव. मी बसतो. अध्यक्ष म्हणून एक अनुभव सांगायचा, जिल्हा अध्यक्षाला काय पॉवर असते, हा साहेब भाऊ काय केलं पाहिजे. नाही खरं जिल्हाधीश खूप मोठा आहे. मी तुम्हाला अतिशोक्ती म्हणत नाही. जिल्हा अध्यक्ष कलेक्टर सगळं आवडतं. समन्वय